अंगारकी चतुर्थी ही वर्षातील सर्वात महत्त्वाची चतुर्थी मानली जाते। अनेक लोक गणेशजींना प्रसन्न करण्यासाठी अंगारकी चतुर्थीचा उपवास करतात। असं म्हणतात की जो कोणी अंगारकी चतुर्थीचा उपवास अगदी भक्तिभावाने पूर्ण करतात त्यांना सुख शांती लाभते आणि त्यांच्या सर्व इच्छा या पूर्ण होतात। तर आज अनेक माता आपल्या मुलांच्या सुखी आणि सुरक्षित आयुष्यासाठी अंगारक संकष्टी चतुर्थी व्रत पाळतात। तर या दिवशी गणेशाची पूजा करणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच या दिवशी तुम्ही या उपवासाला काय खावे काय खाऊ नये हे देखील महत्त्वाचे आहे। हिंदू धर्मामध्ये संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे। प्रत्येक महिन्यात 2 चतुर्थी येत असतात। कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात आणि शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात आणि जी चतुर्थी मंगळवारी येते त्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हणतात। चतुर्थी ही तिथी भगवान श्री गणेशाला समर्पित आहे। या दिवशी विघ्नहर्त्या श्री गणेशाची पूजा केली जाते। हिंदू धर्मशास्त्रानुसार जी व्यक्ती अंगारकी संकष्टी चतुर्थीला मनोभावे पूजा करते, श्री गणेशाची आराधना करते, त्या भक्तांना अपेक्षित फळ मिळते। संकष्टी चतुर्थीला अनेकांचा उपवास असतो, मात्र हे व्रत करत असताना किंवा अंगारकी चतुर्थीचा उपवास करत असताना आपण कोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत किंवा कोणते पदार्थ खावे किंवा कोणते पदार्थ खाऊ नयेत तर याबद्दल बऱ्याच जणांना माहिती नसते। आता आपण पाहूया की या दिवशी उपवासाला काय खावे आणि काय खाऊ नये। जर तुम्ही संकष्टीचा उपवास करत असाल तर सर्वात उत्तम पर्याय हा फलाहार आहे। म्हणजे कुठलाही तुम्ही उपवास करत असाल तर त्या दिवशी तुम्ही फळांचं सेवन केलं पाहिजे। तर तुम्ही रसदार फळं असतील तर त्या फळांचं सेवन करू शकता, जसं की सफरचंद असेल, मोसंबी असेल, केळी असेल। उपवासामुळे शरीरातील पाणी कमी होते, ते भरून काढण्यासाठी रसदार फळांचे सेवन हे करायला हवे। तसेच या उपवासामध्ये तुम्ही आंबट पदार्थ खाल्ले तरी चालतील, जसे की दही असेल किंवा मग ताक असेल तर त्यामध्ये थोडंसं साखर घालून तुम्ही हे सुद्धा खाऊ शकता। आणि उपवास करताना तुम्हाला जास्तच थकवा जाणवत असेल तर तुम्ही चहा किंवा दूधसुद्धा घेऊ शकता। उपवासाच्या दिवशी शक्यतो सैंधव मिठाचा वापर करावा। जर ते शक्य नसेल तर तुम्ही समुद्री मिठाचा किंवा मग रोज आपण वापरतो ते पांढरे मीठ वापरले तरीसुद्धा चालेल। मात्र काळ्या मिठाचा वापर चुकूनही तुम्ही उपवास सोडणारे जे पदार्थ बनवत असाल त्यासुद्धा काळ्या मिठाचा वापर चुकूनही करू नये। तसेच आता यापुढे आपण पाहूया की हा उपवास करताना कोणते पदार्थ हे खाऊ नयेत। तर अंगारकी चतुर्थीच्या दिवशी नेहमीप्रमाणे संपूर्ण दिवस उपवास करावा। या उपवासाला साबुदाणा खिचडी, भगर, वेफर्स असे कोणतेही पदार्थ खाऊ नयेत। अंगारकी चतुर्थीचा उपवास करताना जमिनीखालील उगवलेले जे पदार्थ असतात ते सुद्धा खाऊ नये, जसे की गाजर असेल, बीट असेल, मुळा, कांदा हे पदार्थ खाण्यास आपल्या हिंदू धर्मशास्त्राने मनाई केलेली आहे। तर हे पदार्थ तामसिक अन्नामध्ये मोडले जातात, त्यामुळे हे पदार्थ चुकूनसुद्धा उपवास सोडताना तुम्ही खायचे नाहीत किंवा मग साबुदाणा असेल, खिचडी असेल, वेफर्स असतील हे पदार्थसुद्धा चुकूनही तुम्हाला या दिवशी खायचे नाहीत किंवा मग रताळे वगैरे असतील, बटाटा असेल हे पदार्थसुद्धा तुम्ही या दिवशी खायचे नाहीत। उपवास सोडत असताना कांदा, लसूण, बीट, गाजर तर हे पदार्थ त्यांनी चुकूनही आपल्या उपवास सोडत असताना खाऊ नये। उपवासाच्या दिवशी हे खाणं टाळावं। या दिवशी कोणत्याही वस्तूत किंवा पदार्थामध्ये तुळशीचा वापर करू नका, तुळशीचे सेवन करू नये। तसेच या दिवशी फणससुद्धा खाऊ नये। फणसापासून बनलेले कोणतेही पदार्थ या दिवशी खाऊ नयेत। श्री गणेशाचे व्रत करत असताना, पूजा करताना कुठेही तुळशीचा वापर चुकूनही करू नये। शिवपरिवारामध्ये तुळशीचा वापर हा वर्ज्य करण्यात आलेला आहे। या दिवशी तुमच्या कुटुंबातील सदस्य मांसाहार करणार नाहीत याची काळजी घ्यावी। या दिवशी उपवास करणाऱ्यांनी उष्ण अन्न खाऊ नये, मद्यपान करू नये। उपवास सोडताना सुद्धा आपल्याला सात्विक अन्न ग्रहण करायचं आहे, म्हणजे आपल्याला दिवसभर केलेल्या उपवासाचे संपूर्ण फळ मिळेल। म्हणजेच उपवास सोडताना तुम्ही कोणत्याही प्रकारचा मांसाहार किंवा मसालेदार पदार्थांचे सेवन करणं टाळायचं आहे। तर तुम्ही या दिवशी एखादा गोडाचा पदार्थ खाऊन किंवा दही भात किंवा मग तुम्ही साधं जेवण बनवलं असेल, सात्विक जेवण म्हणजेच वरण भात, भाजी पोळी, चपाती असं जेवणसुद्धा तुम्ही या दिवशी उपवास सोडत असताना करू शकता। तसेच बघा अनेक ठिकाणी जेवण करत असताना किंवा उपवास सोडत असताना कांदा खातात, तर शक्यतो उपवास सोडताना तुम्ही कच्चा कांदा खाऊ नका।
साधे आणि सात्विक अन्न ग्रहण करूनच तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे, जेणेकरून तुम्हाला केलेल्या व्रताचे संपूर्ण फळ मिळेल. गणेशाची पूजा केल्यानंतर चंद्राची पूजा करावी. रात्री चंद्राला अर्घ्य अर्पण करूनच हा उपवास तुम्हाला सोडायचा आहे. त्याशिवाय उपवास पूर्ण होणार नाही. चंद्रदेवाला अर्घ्य देताना पाण्याचे शिंतोडे पायावर उडणार नाहीत किंवा पायावर पडणार नाहीत, हेही ध्यानात घ्यावे. अंगारकी चतुर्थीचा उपवास करणाऱ्या व्यक्तीला भगवान श्री गणेश सर्व संकटातून बाहेर काढतात. संतती, विवाह, विद्यार्जन, करिअरमध्ये दोष असतील, भगवान श्री गणेशाच्या कृपेने सर्व दोष दूर होतात. या पवित्र दिवशी विधीपूर्वक गणेशाची आराधना केल्यामुळे सर्व संकटे आणि पापापासून मुक्ती मिळते. या दिवशी उपवास केल्याने श्री गणेशाच्या कृपेने जीवन आनंदाने भरून जाते. धार्मिक मान्यतेनुसार संतती प्राप्तीसाठीही संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळले जाते. हे व्रत करून चंद्रदर्शन केल्यानंतर गणेश पूजन करून ब्राह्मण भोजन द्यावे. यामुळे अर्थ, धर्म, काम, मोक्ष, अभिलाषित पदार्थ प्राप्त केले जाऊ शकतात, असे स्वतः गणपतीने म्हटले आहे. कोणताही उपवास करताना आपण शरीर शुद्धीसाठी उपवास करतो, पण आपलं मनही त्या दिवशी तेवढंच स्वच्छ असणं गरजेचं आहे. म्हणजेच चांगले विचार आपल्या मनामध्ये असणे गरजेचे आहे. म्हणजे या दिवशी आपलं आचरण हे चांगलं असावं. कोणाशीही वादविवाद, शिव्याशाप अशा गोष्टी करू नयेत. कोणाशीही भांडण करू नये. या दिवशी सर्वांशी प्रेमाने वागावे, गोड बोलावे. तसेच हेही ध्यानात असू द्यावे की कोणाच्याही सांगण्यावरून व स्वतःच्या मनाने कोणत्याही परिस्थितीत संपूर्ण दिवसाचा अखंड उपवास धरून दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्याची पद्धत मात्र अवलंबू नये. म्हणजेच जर तुम्हाला अंगारकी चतुर्थीचे व्रत किंवा संकष्टी चतुर्थीचे व्रत करायचे असेल तर हे व्रत त्याच दिवशी सोडले जाते. चंद्राचे दर्शन घेऊन चंद्रदेवाला अर्घ्य देऊन मगच तुम्ही हे संध्याकाळी उपवास सोडायचा आहे. दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडत नाहीत. कारण मुळातच बाप्पाला भूक अनावर होत असल्याने त्यांना त्याचे भक्तगण उपाशीपोटी झोपलेले कदापि रुचत नाही. म्हणून त्यांच्याच आदेशानुसार चंद्रदेवाला अर्घ्य देऊन चंद्रदर्शन करून उपवास सोडणे केव्हाही सोयीस्कर आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अंगारकी चतुर्थीचा उपवास कसा करायचा, या दिवशी कोणते पदार्थ खायचे, कोणते पदार्थ खायचे नाहीत याबद्दलची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका. अजूनही काही तुमचे प्रश्न असतील तर मला कमेंटद्वारे नक्की विचारू शकता. आणि तुम्ही आपले व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशानी माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.